जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, कारण आपण पाहिलं अगदी दुपारच्या सत्रापर्यंत काही संघ मात्र उपस्थित राहिले नाहीयेत. सो त्या अनुषंगाने आता आयोजन कमिटी देखील सक्त झालेली आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता, या दोन जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आपण पाहू शकता या गौरख आणि या विनोद. थँक्यू. एक मिनिट फक्त राजू जाधव सर. दरम्यान तेजस जाधव टेमकर संघाचे एक क्रिकेटर, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. आयोजक महेशजी पंडित साहेबांच्या शुभ हस्ते हा नक्कीच सत्कार समारंभ संपन्न झाला. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊ. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला, विकेट हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आदेश पाटील यांच्या वतीनं. चला, मॅच कडे जाऊया आपण. गोरख इनर ऍक्शन मध्ये आहेत. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर विनोद आहेत आणि गोलंदाजी मारुकरती बॉलर नेहाल आलेले आहेत. आणि प्रत्येक विकेट करिता 200 रुपयाचं कॅश प्राइज आदेश पाटील यांच्या वतीनं. क्या बात आहे. चला, आणि जर झेल पकडला कोणत्याही खेळाडूने तर 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीनं. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस आणि त्याचा घेतला वेध. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. चला, बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, कारण की मॅच बॉल अगदी खूप दूरवर गेलेला आहे. चला, धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. लागलेले आहेत 6 धावा लागलेल्या आहेत. आणि खेळाडू कक्षामध्ये आपण फक्त खेळाडूच बसायचं आहे. खेळाडूंनी बाहेर यायचं नाही. आपण खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसा. आणि इथे मात्र आपण पाहू शकता मॅच बॉल देखील आलेला आहे. यस, धावसंख्या धावपलकावरती 6 लागलेले आहेत. सुरुवात दमदार, शानदार, दमदार सुरुवात आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती निहाल, त्याच्यावरती पहिला धडाका. पुढचा बॉल इथे कट केलाय बॉल. चेंडू मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. चेंडू जाईल 4 धावांसाठी. झंडाटेदार चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पुढे पोहोचेल. धावसंख्या आपापली धावसंख्येने वेग घेतलाय. धावसंख्येनं भरारी मारली. डबल फिगर. 10 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. अडचणी वाढलेल्या आहेत. नेहाल इथे मात्र गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती आक्रमण चढवलेलं आहे. मागील दोन्ही मॅच मध्ये गोरख काही चमकला नाहीये आणि या वेळेला चमकतोय. एक सूर्याचा अस्त होत आहे आणि दुसरा सूर्य मैदानाच्या आतमध्ये. चला, स्पीडअप करायचा आहे. वेळ आपण जास्तीचा खर्च करायचा नाही. अजून 4 बॉल इथे मात्र या षटकातील शिल्लक आहेत. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका. 4 बॉल या षटकातील शिल्लक. पुढचा बॉल ऑन साइडला फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेले आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. तदनंतर 2 धावा धावफलकावरती पाहायला भेटले. धावसंख्या 12. चेंडू झालेत 3 चेंडू धावफलकावरती झालेले आहेत. यापुढील मॅच आपण पाहू शकाल. सेमीफायनल क्रमांक 1 जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये उडी मारेल. 3 चेंडू झालेत. धावसंख्या लागली 12. पुढचा बॉल समोर राकेश गोरख आहेत त्या ठिकाणी. पुढचा बॉल फटका फसलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न, पण तू चेंडू मध्ये कोणीच पोहोचले नाहीये. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू धरतीला दान झाला. चांगले धावा इथे जमवत आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती या चांगला अंकुश बनवून ठेवलेला आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता 4 बॉल झालेले आहेत. उरलेले 2 बॉल इथे मात्र शिल्लक असतील. निहाल आतापर्यंत 14 धावा त्याने खर्च केलेले आहेत. चला, एका क्षणाचा देखील आपल्याला वेळ खर्च करायचा नाहीये. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहू शकता या डिपे एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक नाही, इनफिल्डच्या वरून चेंडू 4 धावांकरिता चौकार. चला, मॅच बॉल लवकरात लवकर आयोजन कमिटी देखील मैदानाच्या बाहेर आपण उभं राहायचं आहे. व्हॉलेंटियर्स आपण देखील सज्ज राहा, कारण की मॅच बॉल येणं फार गरजेचं आहे. तरच लवकर मॅच फिनिश होऊ शकेल. आणि गोलंदाज आपण देखील आता घाई करायची आहे. स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेले आहेत 18 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. नेहाल, आपण जास्तीचा वेळ या ठिकाणी खर्च करू नका.
फटका चांगला. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. परंतु एकच धाव मिळेल आणि एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती आणि पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला स्पीड अप करा. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. आपण पाहू शकाल या ठिकाणी बीसीसी बोरिवली टीम इंडियन ऍक्शन मध्ये असेल. आहाद, नाजी, शाहिद, जरार, शाहिद खान सर्वच इंडियन ऍक्शन मध्ये असतील. चला गोलंदाजी मार्कवरती बॉलर ऋषिकेश आलेला आहे. चांगली सरासरी ठेवलेली आहे आतापर्यंत. धावफलकावरती 19 धावा लागलेल्या आहेत. चला आपण जास्तीचा वेळ घेत आहे. 40 फूट चावे टीम पुनश्च आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय की आपण जास्तीचा वेळ अजिबात घेऊ नका. चला पुढचा बॉल दुसऱ्या षटकातील पहिला. लोअर फुलटास बॉल वळवलाय बॉलला त्या ठिकाणी चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला खराब क्षेत्ररक्षण 4 धावा चौकार. तर उसामा सुसे और पप्पू दिवकर आपको आना है वीआईपी टाइस पे. आपका हार्दिक स्वागत है. तर इथे आपण पाहू शकाल धावसंख्या धावफलकावरती 23 लागलेले आहेत. या षटकातील अजूनही 5 बॉल इथे मात्र शिल्लक असेल. शाहिद भाई भी मैच का आनंद लेते हुए अगले मैच में वो इंडियन एक्शन में दिखेंगे. इथे मात्र आपण पाहू शकता फटका फसलेला. कारण कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं हास्यमय वातावरण निर्माण झालं. सो त्या अनुषंगाने थोडासा आम्ही देखील फोकस करू शकलो नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 24 लागलेले 24 धावा लागलेले आहेत. 24 धावा लागलेल्या आहेत. आता आपण पाहिलं तर 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. बघा या ठिकाणी आपण जास्तीचा वेळ अजिबात घेऊ नका. कारण की अजून सेमी फायनल आपल्याला खेळवायची आहे. स्पीड अप अगदी स्पीड अप करायचं आहे. लोअर फुलटास बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये हो काय जबरदस्त क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला भेटलंय. दिगंबर त्या ठिकाणी होते आणि ह्याच्या मोमेंटला हे क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती या लागलेले तब्बल 26 धावा. बिनबाद जिंदाबाद शानदार आपण पाहू शकता. या एकच घेतली 25 धावा. 25 धावा धावफलकावरती माफ करा 25 धावा लागलेल्या आहेत. येस 2 धावा. 2 धावा धावफलकावरती. धावफलक 26 या आकड्यावरती आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजून या षटकातील बॉल 3 शिल्लक आहेत. 3 बॉल शिल्लक. पुढचा बॉल. हो इथे मात्र आडव्या बॅटनं तडाखा दिला जरूर परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. थोडीशी फंबलनेस झाली परंतु नियंत्रण मिळवलं बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. आता या षटकात आपण विचार केला तरी ते ऋषिकेशचं चांगलं षटक या ठिकाणी टाकत आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी चांगली उपलब्धी म्हणावी लागेल. आता उरलेले 2 बॉल आहेत. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. चला आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. ऋषिकेश विनंती असेल कारण की पुढील मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. इथे फटका फसलाय. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉमची दूर आहे त्या ठिकाणी चेंडूपर्यंत येतील कव्हर करतील दरम्यान धावबाची संधी इकडे पाहावं लागेल त्या ठिकाणी. पंच विराज सरांचा इशारा. फलंदाज बाद. फलंदाज इथे मात्र बाद झालेला आहे. पहिली धाव वेगानं काढली परंतु दुसरी धाव घेण्याच्या अगोदरच फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 28 लागलेले आहेत. या षटकातील आता बॉल एक शिल्लक आहे. चला न्यू बॅटर या. चला बॅटर आपण लवकरात लवकर येऊ द्या. जास्तीचा वेळ घेऊ नका. बॅट्समन राहुल आता आलेला आहे. चला राहुल. चला राहुल अपन वेग धारण करा नहीं तो उजाला चला जाएगा. अंधेरा आएगा उजाला चला जाएगा.
बीसीसी बोरीवली टीम आज शाहिद भाई भी काफी फॉर्म, शाहिद खान काफी फॉर्म में है, देखना होगा, मैच में मजा आएगा. एक इथे मात्र चेंडू शिल्लक आहे, शेवटचा एक बॉल शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावरती 28 आहे. 14.0 ची सरासरी धावफलकावरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल. राहुल डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. ऋषिकेश आपटी दिलेला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल, एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. लिगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती धावा इथे झालेल्या आपण पाहू शकाल तब्बल 29 आणि विजयाकरिता 30 धावांची आवश्यकता असेल. चला 30 धावांची आवश्यकता. चला बॅटर आपण पाठवायचे आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. जास्ती आपण वेळ घेणारच नाहीये, अजिबात नाहीये या मॅच मध्ये. शेवटच्या अंतिम मॅच पर्यंत कुठल्या प्रकारची हईगई केली जाणार नाही आयोजकांच्या वतीनं. चला विनंती असेल आरडी 11 किरवली टीम, चला क्षेत्ररक्षण आपण लगेचच विखुरू द्या. 30 धावांची गरज, 30 धावा इथे मात्र करायच्या आहेत या मॅच मध्ये. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 15.0 सरासरीने जावं लागेल जरी मॅच जिंकायची असेल. आपण पाहू शकाल या ठिकाणी अगदी भव्य दिव्य हे मैदान, विजयदादा पाटील यांची संकल्पना आणि त्यांच्या स्वर्गवासी आई स्वर्गीय निर्मलाताई पाटील यांच्या स्मरणार्थ हे मैदान आपण पाहू शकता. या स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण, अप्रतिम असं मैदान, निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपण पाहू शकाल. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है और निर्मलाताई या क्रीडांगण ईडन गार्डन से भी कम नहीं है. चला क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे बघा, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. आरडी 11 किरवली टीम सातत्यानं मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी कॉल आयोजकांच्या वतीनं पोहोचवत आहे. चला क्षेत्ररक्षण आपण सजू द्या. चला बॅट्समन देखील आता मैदानाच्या आतमध्ये या, कारण की आरडी 11 किरवली संघाला तितका भरपूरसा अनुभव आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर ते सजवत आहेत आणि क्षेत्ररक्षण सजले देखील. चला बॅटर या, बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 15.0 सरासरीने जावं लागेल या धावा जर तुम्हाला चेस करायच्या असेल. आणि या षटकामध्ये मित्र म्हणेन की आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे मनीष, त्याला मात्र या ठिकाणी काहीशा कमी धावा देणं गरजेचं असेल. मित्र म्हणेन की या षटकामध्ये तब्बल 6, 7, 8 धावा जर त्यांनी दिल्या तर पुढील येणाऱ्या षटकामध्ये काही चांगलं दडपण येऊ शकेल. परंतु इथे जर गोलंदाज मनीषनं जास्तीचा धावा खर्च केल्या, 16, 17, 18 किंवा 20 धावा अशा जरी खर्च केल्या तर मात्र पुढील मॅच मध्ये चावे टीम मध्ये क्षमता आहे, क्वालिटी आहे, कारण की आजच्या दिवसभरामध्ये त्यांनी देखील चांगलं कार्य केलेलं आहे. अनिकेत आणि दिगंबर जोडी या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. स्ट्राईकला आपण दिगंबरला पाहू शकता, नॉन स्ट्राईक इनला अनिकेत आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला पंच देखील मॅचला सुरुवात करतील. चला दोन्ही खेळाडू चला आपापल्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये यायचं आपण. आणि व्हॉलेंटियर्स आपण देखील मैदानाच्या बाहेर ताबा घ्या, कारण की मॅच बॉल आपण लगेचच द्यायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर मॅच होऊ शकेल. कारण की मॅच बॉल आल्याशिवाय मॅच लवकरात लवकर फिनिश होणार नाहीये. त्याच्याकडे आता व्हॉलेंटियर्सनं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि चावे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत पंकजी पाटील यांच्या वतीनं. क्या बात आहे. पाहूया या शुभेच्छांचा वर्षाव जो मात्र झालेला आहे, परंतु आता या मॅच मध्ये जी गुणवत्ता आहे ती दाखवली जाईल का मॅच मध्ये. हो पहिलाच बॉल इथे अप्रतिम लेंथ खेचली होती, कडक बॉल, जबरदस्त. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला बॉल पाहायला भेटतोय. कुठल्या स्पॉट मध्ये बॉल होता, थोडासा लिटल बिटल बाउन्स आपल्याला पाहायला भेटला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. डॉट बॉल, डॉट बॉलची समाप्ती होत आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आपण पहिल्याच बॉलवरती गोलंदाज मनीषच्या वतीनं पाहू शकाल. डॉट बॉल. पुढचा बॉल आपण पाहूया. इथे मात्र फटका फसलाय. विकेट किपर चेंडू खाली, आउट, फलंदाज बाद. आणि इथे मात्र दिगंबरचा खेळ समाप्त. चला दिगंबर आपण देखील डगआउटच्या आश्रयमध्ये लवकर जा आणि खेळाडू कक्षातून बॅटर देखील लवकर येऊ द्या. आयोजक जो काही निर्णय संपूर्ण त्यांच्यावरती आहे आणि या त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी आता करणं फार गरजेचं असेल. सातत्यानं आम्ही देखील ज्या वेळेला सातत्याने समालोचन सुरू करतो त्यावेळेला जे निर्णय आयोजकांचे असतात ते तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत असतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, आपण पाहू शकाल. ऋषिकेश आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चला ऋषिकेश आपण देखील वेग धारण करा
आता उरलेले बॉल इथे मात्र या षटकातील 4 आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत. मिस्टर मनीष चांगली गोलंदाजी करतायत. विकेटची प्राप्ती त्यांनी देखील केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला विकेट हॅट्रिक देखील पाहायला भेटली. इथे मात्र आपण पाहू शकताय स्विंग केला बॉल, पाठवलाय चेंडूला सीमारेषा बाहेर, ठोकलाय षटकार. षटकार ठोकलेला आहे. चला मॅच बॉल लवकर येऊ द्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता या षटकाराच्या मदतीनं 6 धावा म्हणजे षटकाराने या ठिकाणी अकाउंट ओपन झाले. तसेच उमेर शेठ वकीफजी पावले यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती लागलेल्या आहेत. चला नवीन बॅटर आपण पाहू शकाल ऋषिकेश आलेले आहेत. ऋषिकेशने देखील आल्या आल्या त्याच्या नावाचा उल्लेख केला. षटकार ठोकलेला आहे. आता 9 बॉल आणि 24 ची गरज आहे. पुनशा या ठिकाणी उडवला बॉल, पाहावं लागेल त्या ठिकाणी वाईट लॉंग ऑन दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित, फलंदाज बाद, दुसरा धक्का. या षटकामध्ये आपण पाहू शकता 2 सफलता प्राप्त केली आहेत. 2 सफलता प्राप्त करत असताना फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. मिस्टर मनीष जबरदस्त गोलंदाजी. आता 2 बॉल इथे शिल्लक आहेत. आता पूर्णपणे आपण जर पाहिलं तर बॅकफूट वरती आहे टीम मैदानाच्या आतमध्ये. चावे टीम. परंतु आता जर आपण विचार केला तर हे 2 बॉल फार महत्वाचे आहे. या 2 बॉलवरती आपण जर पाहिलं तर एखादा मोठा फटका जरी आला तर पुढील मॅच मध्ये नक्कीच मजा येऊ शकेल. श्री निर्भयदासजी पंडित यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीनं मात्र टॉस हरणाऱ्या संघाला चिंगम त्यांनी पुरस्कृत केलेले आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला धावसंख्या धावफलकावरती झालेल्या आहेत 6 आणि 8 चेंडू 24 ची गरज. 8 चेंडू 24 ची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत मनीषचे. कारण की इथून जर तुम्ही आता डॉट बॉल काढले तर पुढील ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा तुम्हाला कंप्लीट करायचे असतील. परंतु इथे जर का आता या ठिकाणी बॅटिंग करत असताना 2 मोठे फटके आले तर पुढील मॅच मध्ये कमबॅक होईल. पुढील ओव्हरमध्ये इथे फटका आपण पाहू शकताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक राकेश तिगाडकर चेंडूचा पाठलाग करतील, परंतु चेंडू थांबणार नाहीये. मिळतायत 4 धावा. 4 धावा धावफलकावरती मिळत आहेत. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहू शकता आपल्या ऑन स्क्रीन वरती आता 7 बॉल 20 ची गरज. 7 बॉल 20 असं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा आपण पाहू शकाल. धावसंख्या झालेली धावफलकावरती 10 धावा लागलेले आहेत. या बॉलचा आपण विचार केला तर शेवटचा बॉल आहे. मनीचा हा शेवटचा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलेला फटका आपल्याला पाहायला भेटू. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फक्त 2च धावा इथे पाहायला भेटतील. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा आल्या 12. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागलेले. उरलेल्या आता 6 चेंडू आणि 18 ची गरज. मॅच मध्ये कमबॅक या ठिकाणी होत आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि पुढील मॅच बीसीसी संघाचे कर्णधार आपण देखील आता तयार राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता. चला आता 6 बॉल 18 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती बॉलर ऋतिक आलेले आहेत. ऋतिक चला आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. ऋतिक जास्ती आपण टीम मीटिंग देखील करू नका. चला स्पीड अप करायचा आहे. 6 बॉल 18 ची गरज. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्ट्राईकला आपण पाहू शकाल बॅटर अनिकेत आहेत. अनिकेत इथे ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी बॅक टू दी बॉल. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं नाहीये. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फेक केली गेली परंतु इथे मात्र पोहोचू शकले नाही. पॉपिंग क्रेच्या आतमध्ये फलंदाज बाद. चला बॅटर फलंदाज जसा जाईल तसा बॅटर देखील येणं आवश्यक आहे. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता भावेश आलेले आहेत. भावेश चला आपण स्पीड धारण करायचा. भावेश जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. 5 बॉल इथे शिल्लक आहे. त्याने जिंकण्याचं समीकरण आपण जर पाहिलं तर थोडस अवघड झालेलं आहे. धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत 13. 5 बॉल 17. 5 बॉल आणि 17 ची गरज आहे. 5 बॉल 17 ची गरज. भावेश आता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती इथे मात्र प्राप्त केली सफलता गोलंदाज ऋतिकनं. चला ऋतिक
बॅटर आता पाहू शकता भावेश अनिकेत आहे स्ट्राईकला. पुढचा बॉल. हो, इथे मात्र आपण पाहू शकता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये, मधुर ध्वनी नाहीये. आता या ठिकाणी पूर्णपणे अडचणी वाढलेल्या आहेत. 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता तब्बल 17 धावांची गरज. एखादा डॉट बॉल, एखादा डॉट बॉल, एखादा डॉट बॉल इथे येणं फार गरजेचं आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर मॅच कुठेही गेली नाही. मॅच या ठिकाणी 50-50 चा मामला आहे. अजूनही मॅच मध्ये काही घडू शकेल. पुढचा बॉल. हो, इथे मात्र पाहू शकाल आपण हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल. व्ही.के. मोगरे सरांच्या वतीनं हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. विराज सरांना देखील आपण पाहू शकता आज दिवसभरामध्ये त्यांचं दोघांचं देखील कार्य अप्रतिम राहिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर नक्कीच नितीन दादा एन.एस. ऑडिओ, ओमी सुतार, कॉमेंटेटर सांगोडे गावचे. इथे मात्र दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार आणि मॅच बॉल आता मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. वसुंधरी गावचे सिनियर खेळाडू गणेश दादा देखील आलेले आहेत. ही मॅच पाहण्याकरिता आपला काम धंदा टाकून त्या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्याकरिता आलेले आहेत. सिनियर खेळाडू आहेत. आता जिंकण्याकरिता 10 धावांची गरज. 3 बॉल 10, 3 बॉल 10. काय जबरदस्त मॅच. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना, ऐ दुनिया वालों एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे बॅटर. आपण पाहिलं तर अनिकेत, अनिकेत, अनिकेत ऋतिक अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. डेड बॉल आपण पाहू शकाल. 3 चेंडू 10, 3 चेंडू 10 ची गरज. 3 मध्ये 10, 3 मध्ये 10 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. लोअर फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस बॉल भिडकावून दिला चेंडू सीमा पार. या आजच्या दिवसातील नव्हे, या इनिंग मधील नव्हे, तर या स्पर्धेतील खूप लांब ठोकलाय हा षटकार. आणि बघा खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आपण डगआउट मधून बाहेर यायचं नाही. खिलाड़ू कक्षातील खिलाड़ू आपण बाहर यायचे नाहीये. देखिए डगआउट में जो खिलाड़ी है आपको बाहर नहीं आना है, आपको अंदर ही बैठना है. आइए अब जीत का समीकरण हम देखेंगे. बची है 2 गेंदें और 4 की आवश्यकता. 2 गेंदें और 4 की आवश्यकता है. देखिए मैच बॉल गया है लेकिन हमने नया बॉल दिया है. देखिए विकी, समीकरण हम आपको बता रहे हैं. इस टूर्नामेंट के पहले दिन से हम बताते आ रहे हैं. अगर गेंद गुम हो जाएगी, खराब हो जाएगी, भीगेगी, फटेगी, अंतिम गेंद तक आपको नई गेंद दी जाएगी. 2 गेंदें और 4, 2 गेंदें और 4 की आवश्यकता है इस मैच में जीतने के लिए. कौन जीतेगा मैच, कौन जीतेगा. देखिए टाइम समय के मामले में कोऑपरेट कीजिए. समय बिल्कुल भी व्यतीत न कीजिएगा. बहुत बहुमूल्य यह समय है. और आज का दिन में घड़ी का काटा जो काफी तेजी से भाग रहा है. अब 2 गेंदें 4 की आवश्यकता. क्या चल रहा है, क्या चल रहा है. डेड बॉल यहाँ पर ऋतिक अब बिल्कुल समय व्यतीत कर रहे हैं. ऋतिक पर दबाव है, ये हम जरूर मान रहे हैं, लेकिन ऐसे मोमेंट पे आप बिल्कुल भी समय व्यतीत नहीं करना है. बची हुई 2 गेंदें 4 रनों की आवश्यकता. सामने है अपन हम देख सकते हैं अनिकेत और गेंदबाजी के करते हुए ऋतिक. यहाँ पे गेंद को उठाया और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के साथ मैच को जीत दिया है यहाँ पर. और चलिए आप दोनों टीमों के कप्तानों को आना है. चलिए चावे स्पोर्ट चावे टीम, आपके कप्तान और बीसीसी बोरीवली टीम के कप्तान